आता जो प्रकार सभागृहात घडलेला आहे तो खरं तर या सभागृहाचा संपूर्णपणे अवमानास्पद अशी ही घटना घडलेली आहे। एक आपण लक्षात घ्या, या अधिवेशनात सातत्याने संसदीय कामकाज मंत्र्यांना बोलवून घ्या, संसदीय कामकाज मंत्र्यांना बोलवून घ्या त्वरित। आणि या सभागृहात आतापर्यंत मंत्री उपस्थित नाहीत म्हणून आपण सभागृह अडजर्न केला, तहकूब केला। आता मंत्री सोडा, या सभागृहात अधिकारी पण गॅलरीत बसायला तयार होत नाहीयेत। त्यामुळे आज पुढच्या अर्ध्या तासात मुख्य सचिवांनी सभागृहात येऊन गॅलरीत बसावं असे मी निर्देश देत आहे। आणि संसदीय कार्यमंत्र्यांनी पूर्णपणे याची जबाबदारी घ्यायची आहे। जर आत्तापासून यापुढे अधिवेशन संपेपर्यंत सभागृहात योग्य ती मंत्र्यांची उपस्थिती नसेल आणि त्याचबरोबर जर अधिकाऱ्यांची उपस्थिती, जे संबंधित अधिकारी आहेत ते नसतील, तर मी दिवसभरासाठी सभागृह तहकूब करणार। मी संबंधित मुख्य सचिवांना आज बोलवा, अर्ध्या तासात मला ते सभागृहात पाहिजेत। होय अध्यक्ष महाराज। ठीक आहे। सन्मान्य बावनकुळे साहेब, आपण आता सभागृहात यायच्या आधी भुजबळ साहेब तर होते इकडे, मी निर्देश दिलेत की मुख्य सचिवांनी सभागृहात उपस्थित राहावं। परंतु अत्यंत खेद वाटतो हे सांगताना की ठीक आहे की विधिमंडळाची गरिमा राखणं हे केवळ विरोधी पक्षातील आमदार किंवा सत्तारूढ पक्षातले आमदार नव्हे, तर ही जबाबदारी शासनाची पण आहे, कार्यकारी मंडळाची पण आहे। आणि जर का 4 आणि 5 वेळा एका अधिवेशनात सांगून जर अधिकारी उपस्थित राहणार नसतील, तर मला वाटतं अधिवेशन भरवण्यात पण काही अर्थ नाहीये। हे मला स्पष्ट शब्दात हे बोलायला लागेल। आज या राज्यात सामान्य माणसांच्या कडनं कर घेऊन जवळजवळ 110 सचिव लेवलचे अधिकारी मंत्रालयात आहे। त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये, अंडरटेकिंग्समध्ये, महानगरपालिकेमध्ये किती एकूण संख्या होते याची तुम्हाला कल्पना आहे। एवढी मोठी फौज असताना अधिकाऱ्यांची जर एक अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलचा अधिकारी या सभागृहात बसू शकत नसेल, तर मला वाटतं शासनाला बराचसा विचार करायची गरज आहे। हे यापुढे घडायला नाही पाहिजे। मुख्य सचिवांना बोलवण्यापर्यंतची वेळ यायला नाही पाहिजे। शासनाने याची जबाबदारी आणि खबरदारी त्वरित घ्यावी। अध्यक्ष महोदय, आम्ही जबाबदारी घेतो आणि खबरदारी घेतो। यानंतर असा प्रकार सभागृहात होणार नाही याची काळजी सरकार घेईल। तर आम्ही व्यक्त करतो, या 14 कोटी जनतेचं आश्रयस्थान हे सभागृह आहे आणि याच्या सभागृहाचे रक्षणकर्ते म्हणून, संरक्षक म्हणून आपण आहात। बघा, सत्ताधारी विरोधक हा विषय नाही, हा विषय महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा आहे। जिथे जिथे आम्ही तयारी करतो, प्रश्न टाकतो, ठीक आहे, खूप प्रश्न टाकतो, त्यातले काही प्रश्न चर्चेला येतात, काही सदस्यांना इथे संधी मिळते ते मांडायची। सभागृहातील हे विषय मांडल्यानंतर मतदारसंघापर्यंत त्याची माहिती होते की यांनी अमुक अमुक सदस्यांनी अमुक विषय मांडलेत। खूप चांगली चर्चा आणि तुम्ही अगदी सकारात्मक तुमचा दृष्टिकोन आहे। आपण आता मागच्या टर्ममध्ये आणि आत्ता पण आपण त्या सर्वोच्च पदावर अध्यक्ष म्हणून काम करतात। गेली अनेक वर्ष विधिमंडळाचे सदस्य असेल किंवा दिले, आपला सगळा प्रदीर्घ अनुभव आहे। कुणाचाही प्रस्ताव असो, आज आम्ही बोललो असं म्हणून आमच्याकडे कुठलेही बोट दाखवण्याची गरज नाही। सत्ताधारी पक्षांच्या सुद्धा भावना सारख्याच आहेत, कारण ते सुद्धा या सभागृहाचे सदस्य आहेत। ते सुद्धा 4 लाख 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करून इथे पोहोचतात। अध्यक्ष महोदय, तुम्ही तुमच्या आदेशाचं यापुढे पालन होईल म्हणून मी अधिक बोलणार नाही, पण आपण दिलेले निर्देश हे काटेकोरपणे पालन झाले पाहिजेत, त्या पालन केलं गेलं पाहिजेत। नाहीतर आपण आपल्या अध्यक्षतेखाली सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक घ्या, माझी विनंती आहे आपल्याला, आणि तिथे एक असं ठरवा की जर आपल्या आदेशाचं पालन होत असेल, आमच्या अवमानापेक्षा त्या खुर्चीचा आणि महाराष्ट्राचा अवमान आहे असं आम्ही समजतो। आपण आज ज्या भावना इथे महाराष्ट्रातील जनता सगळी बघते की आपण ज्या आपल्या तीव्र अशा स्वरूपाच्या भावना,
हे संदेश काही चांगला नाही आहे. त्या सर्वोच्च पदावर बसून या तीव्र प्रकारची नाराजी आणि भावना व्यक्त करणं इथपर्यंत पाळी आपल्यावर यावी हे दुर्दैवानं महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून मी आपलं स्वागत करतो की आणि मला अधिकाऱ्यांना सुद्धा इथे असलेल्या जे काही सगळे अधिकारी आपण बोलवून घेतलात, आपण विकासाच्यासाठी ही रथाची दोन चाकं आहोत आणि ही दोन चाकं एकत्र चालली तर विकास होतो आणि त्यासाठी तुमची आणि आमची ही संयुक्त जबाबदारी आहे. आम्ही काही तुमचे दुश्मन नाही किंवा तुम्ही आमचे दुश्मन आहे. तुम्ही उपस्थित राहून आम्ही दिलेले प्रश्न आहेत की आम्ही मांडलेले विषय आहेत त्यांना न्याय मिळावा हीच रास्त अपेक्षा आमची असते. त्यामुळं आपणही आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, त्या खुर्चीच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि यापुढे आपण आणि आम्ही मिळून अशा चुका होणार नाहीत याची खबरदारी आपण संयुक्त घेतली पाहिजेत. पण एकच सांगतो शेवटचं 1 मिनिटात अध्यक्ष महोदय की आपण दिलेल्या सूचनांचं पालन होत नसेल ना तर फार आम्हालाही वेदना होतात, दुःख होतो आणि यासाठी यापुढे जर अशा पद्धतीची कोणाची वागणूक असेल, वागत असतील आणि अनादर होत असेल तर मात्र सक्त कारवाई यापुढे आपल्याकडून व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. भुजबळ साहेब. अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जो मुद्दा मांडला, इथूनही काही सदस्य आमचे मंत्री त्याबद्दल त्यांनी सुद्धा बोलले आणि तुम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये अधिक कडक असे निर्देश दिले. हे खरं आहे. मी 1985 पासून या विधानमंडळात आहे. साधारणपणे होम डिपार्टमेंटची चर्चा असेल तर पोलीस कमिशनर, DG, सेक्रेटरी होम हे येणारच आणि राज्यात काय चाललेलं आहे कुठे, कारण खालून जेव्हा काही बातम्या येतात म्हणजे अधिकाऱ्यांचे जे काही मतं येतात ते काही सगळीच काही विश्वास ठेवावेत अशा नसतात. म्हणून इथे जे आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक आहेत ते काय बोलतात ते ऐकलं पाहिजे आणि त्यातून मग काही आपल्याला करता आलं तर सुधारणा केली पाहिजे. त्या दृष्टीनं आता हल्ली हे होत नाही हे खरं आहे, पण ते व्हायला पाहिजे. निदान ज्या विषयाची चर्चा सुरू आहे त्या डिपार्टमेंटची सेक्रेटरी तर हजर राहिलंच पाहिजे की माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललेलं आहे, कुठे चूक आहे, कुठे सुधारणा करायला व्हावा. मला असं वाटतं की मी अधिक याच्याबद्दल बोलणार नाही, परंतु आपण निर्देश दिल्यानंतर ही सगळी मुख्य सचिवांपासून सगळे आलेले आहेत. आपल्या आज्ञेचे त्यांनी पालन केलेलं आहे. एक आहे की वडेट्टीवारजी आपण सुद्धा लक्षात घ्याल की इतर सुद्धा काही कामं असतात. आपण असं कधीच म्हणणं होतं की सगळ्या सेक्रेटरींनी बसावं, पण काही सेक्रेटरींनी जे आहेत, जसं आम्हाला आमचे संसदीय कार्यमंत्री सांगतात की तुम्ही 2 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही बसायचं आहे, वरती कोणी बसायचं आहे, तसं चीफ सेक्रेटरीसुद्धा त्यातल्या काही सेक्रेटरींना किंवा ज्यांच्याही चर्चा आहेत त्यांनाच सभागृहामध्ये त्यांना यायला भाग पाडावं, इथपर्यंत आपण ते करावं. आता 5 वाजता समजा कॅबिनेटची मिटिंग आहे, आता हे सगळे जिथे बसले तर ते कॅबिनेट होणार कशी काय. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या आज्ञेचा त्यांनी पालन केलेलं आहे आणि आता त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे जे काही 2-4 लोकांना बसायचं असेल मग सेक्रेटरीज त्यांनी बसावं आणि बाकीच्यांनी जे आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये हा पावसाचा जो हाहाकार झाला आहे त्याच्यासुद्धा बातम्या येऊन राहिल्या आहेत. काय आता त्याला मदत ती द्यावीच लागणार आहे. तुम्ही आज ना उद्या त्याच्यावर सतत मागणी करतातच आहात. आता ह्या सगळ्या कामासाठी थोडीशी मोकळीकसुद्धा काही संबंधितांना द्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही त्यांना मोकळीक थोडीशी द्यावी आणि काही लोक बसतील.